कढईमध्ये तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये आपण टाकूया थोडेसे जिरे छान असं तडतडलं पाहिजे. तर आपण आज गाजराची भाजी करणार आहे. भाजीला काहीच नव्हतं, त्यामुळं गाजराची भाजी केली आहे मी. कांदा टाकला आहे थोडासा. पलीकडे मी डाळ घातलेली आहे. मुगाची डाळ शिजत टाकली आणि कांदा थोडासा फ्राय करून घेते. लालसर होईपर्यंत तेलामध्ये आपण हे करून घेऊया. छान तेलामध्ये असं भाजून घ्यायचं. थोडंसं कॅमेरा हल्ला आहे तर थोडंसं हे करा. थोडंसं आपलं तेल हे झालं की आपण टाकूया गाजर फक्त गोल गोल स्लाईसमध्ये कापले. तुम्ही असं लांबकंसुद्धा कापून घेऊ शकताय. मी असे गोल गोल कापून घेतलेले आहे. थोडंसं तेलात 5 मिनिटं आपण त्याला फ्राय करून घेऊयात, जेणेकरून ते छान आणि लवकर शिजून मऊसूत लवकर शिजेल. तेल की नाही घेतलं तर छानपैकी तुम्ही गाजर घालू शकता. याच्यामध्ये दुसरी कुठली भाजी घालायची असेल वाटाणा घालू शकता. दुसरी कुठली अजून भाजी घालायची असेल तर घालू शकताय. पण माझ्याकडे फक्त गाजर होतं आणि नुसत्या गाजराची भाजी खूप छान होते. इथं नक्की करून पहा जर भाजीला काय नसेल तर. आता मी वाटण घातलं आहे. त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण, थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक थोड्याशा प्रमाणामध्ये टाकलेलं आहे. ते पण टाकलं आहे मी. आणि एकदा अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा. थोडीशी अशी गोडसर लागते. आपलं गाजर थोडं गोडसट असतं तर छान लागते. पण मीठ टाकलेलं आहे. थोडंसं मीठ, हळद आणि थोडीशी अगदी मिरची टाकायची. मिरची ऑलरेडी माझ्या मसाल्यामध्ये होती, त्याच्यामुळे अगदी थोडीशी आणि मुलं खावेपर्यंत थोडीशी मिरची टाकलेली आहे. थोडंसं गाजर चांगल्या प्रकारे भुनायचं, जेणेकरून गाजर पटकन शिजतं. म्हणून एकदा नक्की गाजराचा हलवा तर आपण सतत खातो, पण एकदा अशा प्रकारे भाजी पण करून घ्या, छान लागते. पाणी टाकायचं. नॉर्मल पाणी टाकलं तरी चालेल, गरम नसलं तरीही नॉर्मल पाणी टाकूया आपण. जेवढं भाजी शिजायपर्यंत लागतं तितकं पाणी टाकायचं मस्तपैकी. आणि भाजीमध्ये शेंगदाण्याचं कूट टाकू शकताय तुम्ही. शेंगदाण्याचं कूट टाका. मी नाही टाकलं. अशी जरी भाजी केली तर काहीही लागत नाही. खूप छान भाजी लागते. एकदा ट्राय करून पहा. थोडीशी वरून कोथिंबीर टाकून घ्यायची. ह्याच टायमाला मी कोथिंबीर टाकते. मस्त भाजी. आणि थोडंसं टोपण लावायचं, झाकून घ्यायचं आपल्याला भाजीला. थोडंसं आणखीन पाणी टाकते मी, कारण की थोडंसं गाजर शिजायला पाणी लागतं, त्याच्यामुळं थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आणि झाकून घेऊयात आपण. भाजी शिजेपर्यंत गॅस चालू ठेवायचं. एकदम मऊसूत गाजर शिजून द्यायचं आहे आणि मग भाजी करायची. वाटाणा हवा असेल तर लगेचच मी पलीकडे चपात्या टाकून घेत आहे. चपात्या थोडं हे करा की पलीकडे चपात्यात मी ह्या साईडला कॅमेरा घेतला होता, त्यामुळे ते पलीकडे थोड्याशा चपात्यात. आणि हा तवा माझा लोखंडाचा आहे, काळा नाही आहे, लोखंडाचा तवा आहे. तर कारण मी ॲल्युमिनियमचा तवा शक्यतो वापरत नाही, लोखंडाचा तवा मी वापरत आहे. लोखंडाच्या तव्यावर कसं लोह असतं, त्याच्यामुळे मी लोखंडाचा तवा जास्त वापरते, ॲल्युमिनियम नाही वापरत. चपात्या होतात पटपट. मग चपात्या करून भाजी इकडे शिजेल तोपर्यंत चपात्या होऊन जातील. बघू शकता भाजी होती, चपात्या पण होत आहेत. मुलांची सकाळची ओरडाओरडी चालू असते थोडीशी. तर आता बघा चपात्या मी सगळ्या करून घेतलेल्या आहेत. तर एक लास्ट चपाती आहे जे मी अशा प्रकारे मी मसाला उठला होता ते माझा थोडासा कोथिंबीर अद्रक लसूणचा तो मी घातला आहे.
थोडीशी कोथिंबीर घातली. मी जास्त म्हणजे असं लाल तिखट वगैरे नाही घालत. थोडीशी लाल तिखट टाकलेली आहे, अगदी थोडीशी. तर आता मला चाकू नाही भेटला, त्यामुळे मी डायरेक्ट उलतड्यानेच त्याला हे घेतलं आहे. तर आता तुम्ही ह्या ठिकाणी चीज पण घेऊ शकता, एक बाईटला चीजसुद्धा लावू शकता. पण मी साधा मसाला चपाती करते, एकदम सिंपल. तर तुम्ही मसाला चपाती करू शकताय. आणि ह्या चपातीला थोडंच माझे शेप बिघडलेला आहे, ते समजून घ्या. तर एक चला, पोटातच जाणार आहे, काही मोठी गोष्ट नाही. शेप जरी बदलला तरी आपण खाणारच आहोत त्याला, त्याच्यामुळं मी चपाती केली आहे. थोडंसं कट केल्यामुळे थोडंसं चपातीचा शेप बदलला आहे, त्याला थोडंसं इग्नोर करा. मस्त चपाती आपण मसाला चपाती करून घ्या. मी एकाच केलेली आहे. असा मोठा मुलगा खातो अशी चपाती म्हणून अशी एक चपाती करून घेतली आहे मी. चपातीचं पीठ थोडंसं असं हे झालं आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. तर छानपैकी चपाती करून घेऊयात. आपली गाजराची भाजी पण शिजत आहे. आणि एक वेळेस नक्की तुम्ही ट्राय करा ही भाजी, कारण की ही भाजी जेव्हा मी स्वतः बनवली, काय भाजीला नंतर खाल्ली तेव्हा खूप अशी छान लागू लागली ही भाजी. तर एक वेळेस कधी आपल्याकडे गाजर जास्त राहिले किंवा गाजर आहेत एक्स्ट्रा किंवा भाजीला काय नाही आहे, त्या टायमाला आपण अशा प्रकारे भाजी करून खाऊ शकतो. पटके होते. आणि गाजर जास्त वेळ असं म्हणू नका की जास्त वेळ गाजर शिजायला वेळ लागतो. थोडंसं तेलामध्ये एक 5-10 मिनटं फ्राय करून घ्यायचं. पटकन भाजी होऊन जाते, शिजून जाते भाजी, वेळ काही लागत नाही आहे. मुलांच्या डब्याला पण देऊ शकता तुम्ही भाजी, छान लागते भाजी. तर भाजी मसाला चपाती होत आहे, बघू शकता तुम्ही. छान आहे. थोडंसं त्याला काय थोडंसं तेल जास्त आपण कुरकुरीत भाजून घ्यायचं. हे छान लागते. मग त्याला ते तेल टाकलं ते छान लागते. आणि तसं छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये पनीर स्टफिंग करू शकता, बटाट्याचं स्टफिंग करून असं थोडंसं टाकून, किंवा बटाटा आणि एक चीज स्लाईस आणि एक बटाटा असं दोन्हीचंही मिश्रण खूप छान असं पराठा म्हणा किंवा चपाती छान उठते. तुम्हाला त्याची रेसिपी हवी असेल तर मला तसं कमेंट बॉक्समध्ये टाका, मी नक्की ती रेसिपी टाकेन. तर पनीर आणि चीज आणि जे आपलं बटाटा असतं ना, त्याचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. आणि कधी तर तुम्ही ते ट्राय करा, छान लागतं त्याचं. मी इकडच्या साईडला काय केलं आहे, डाळ घातली मी थोडीशी, उडदाची नाही तर मुगाची डाळ घातली आहे. आणि तांदूळ थोडेसे आपले उत्तापा म्हणा किंवा डोसा अशा प्रकारे छोटे छोटे असे हे केलेत. ऑलमोस्ट भाजीला हे भाजी नाही आहे बटाट्याची, ही भाजी ऑलमोस्ट काढली आहे. कॅमेऱ्यामध्ये डाळीला फोडणी टाकताना नाही आलं, कॅच नाही झालं. तर डाळीला मी फोडणी टाकली आणि इकडं फोडणी मारून तिकडं मी थोडंसं बॅटरी किंवा अशा प्रकारचे डोसे म्हणा उत्तापा टाकून घेते. कारण सकाळी थोडंसं अशा प्रकारचं नाश्ता घ्यायला बरं वाटतं. डायरेक्ट चपाती सकाळी सकाळी नको वाटते खायला, म्हणून ह्या प्रकारे केलं आहे. तर डाळीला उकळी मारत आहे. मला म्हणजे डाळ लागते थोडीशी, कारण भाजी असते तरी ही डाळ हवी असते, त्यामुळे थोडी डाळ केली आहे. आणि ह्या प्रकारे असे डोसे